माजी खासदार माजी मंत्री ज्येष्ठ नेते व्यंकटराव मला काही सांगावं वाटते सन्माननीय आदरणीय अशोक कोणी मोठा खास घेत नाही साहेब. हे इलेक्शन हा विषय नाही. सर मला थोडंसं बोलण्याची संधी इथं दिला. बदलण्यासाठी 400 लागतात. त्याच्यामध्ये आपले सन्माननीय काही खासदार काही माजी मंत्री शहर हे आपलं 3,000 सव्वा 3,000 कमी पडलंय. आपण व्यक्त करण्यासाठी आला त्याबद्दलच तुम्ही आम्ही खानापूर मात्र आम्ही 1,000 लोकांना कमी आहोत. कार्यकर्ते पदाधिकारी मित्रांनो मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत करतो. तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान आहेत. आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मित्र पक्षाचं सरकार आहे. मी जे आभाराचा दौरा ठेवला खरं तर मी दौरा जाहीर केल्यावर मला लक्षात आलं की मी थोडी घाई केली. दासोरावजी चव्हाणांच्या कानावर घातलं नाही, दादांच्या कानावर घातलं नाही, डॉक्टर गोपछडे त्यांच्या कानावर घातलं नाही किंवा अनेक नेते मंडळी कोणाच्याही कानावर न घालतात. मला असं वाटलं की आपण गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. ज्यांनी माझ्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र काम केलं त्यांचे आभार मानले पाहिजे म्हणून मी काही गर्दीमध्ये घालतो. थोडी सगळ्यात मोठी घ्यायची. 4 तारखेला निकाल लागला, 5 तारखेला मी दिल्लीला गेलो, 6 तारखेला दिल्लीचं घर सोडलं, 7 तारखेला मी मुंबईत. मला आदरणीय दानवे साहेबांचा फोन आला की 3 महिने आपण घर ठेवू शकतो, काही करायची गरज नाही. पण मी माझ्या मनामध्ये असं वाटलं किंवा आपण ठेवून उपयोग नाही म्हणून मुंबईत आलो आणि बसल्या बसल्या असं वाटलं की मतदारांचे आभार मानले पाहिजे. मला बऱ्याच मित्रांचे फोन आले की आपण एखादी जाहिरात दिली पाहिजे. तर माझ्या डोक्यात कल्पना आली की सगळ्या भागामध्ये जावं, सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जावं, प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटावे, त्यांच्याकडून निर्देश व्यक्त करावे आणि त्याच्यानंतर जाहिरात. म्हणून बिलोलीला पहिला कार्यक्रम झाला, दुसरा कार्यक्रम आता देशभर. एका दिवसाच्या सूचनेवरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दलही तुमचे आभार मानतो. काल झालेल्या निवडणुकीत अतिशय मेहनती आपण सर्वांनी काम केलं. कोणाचं कमी झालं असेल, कोणाचा अधिक झाला असेल, पण काम आपण सर्वांनी केलं त्याच्यामुळे मला एवढं मतदान मिळालं याची जाणीव मला आहे. बळेगावकर साहेबांची, गोजेगावकर